मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात येतोय। हवामान खात्यानं हा रेड अलर्ट जारी केलाय। पुढील 3 तासांकरता मुंबईकरता रेड अलर्ट असेल। मुंबई आणि आसपासच्या उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, तर तिथं काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाहतुकीचा देखील वेग मंदावलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय सध्या परिस्थिती आहे मुंबईत? नक्कीच आपण बघतोय की लागली सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना पाहायला मिळतोय। खरं तर मुसळधार पाऊस आहे। 3 ते 4 तास पुढील मुसळधार पाऊस असाच पडत राहणार आहे आणि त्यासाठी हा रेड अलर्ट दिलाय। बाकी 12 वाजल्यानंतर नेमका काय स्थिती असेल त्यावर अलर्ट देण्यात येईल। मात्र आता 3 ते 4 तास पुढील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं। त्याचबरोबर मुंबई महापालिकेकडनं देखील नागरिकांना सतर्कतेची काळजी घ्या असं आवाहन करण्यात येतंय। एकंदरीत जर बघितलं तर मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल उशिराने धावताना पाहायला मिळत आहेत। मोनो रेल देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचबरोबर किंग सर्कल असेल किंवा जे अंधेरी सबवे असेल जिथे जिथे पाणी साचतं त्या भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। घाटकोपर रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। तसंच दादर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। कुर्ला स्टेशनच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर हा परतीचा पाऊस आहे आणि मेघगर्जनेसह पुढील 3 ते 4 तास पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे नेमका हा पाऊस कसा पडतोय आणि त्याचा परिणाम पुढे नेमका काय होतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण सध्या जर बघितलं तर दृश्यमानता जी आहे ती कमी झालेली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होण्यास देखील सुरुवात झालेली पाहायला मिळते लागली। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।